ठाणे वागळे स्टेट येथील प्रभाग क्रमांक 15 इंदिरानगर परिसरात विजेचा धक्का लागून 6 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आणि प्रभागातील राजकीय मंडळी व नागरिकांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल होऊन ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत महावितरण अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन करू असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फडतरे सर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व योग्य तो तपास करून जर महावितरणाचा अधिकारी दोषी आढळला तर त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू आणि मृत्यू पावलेल्या चिमुकल्याच्या आईवडिलांना योग्य तो न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. काही काळ पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून जाणारच नाही हाच पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला. महावितरणाने झोपडपट्टी भागात वायरी सगळ्या उघड्यावर टाकल्या आहेत. काही वेळा ह्या वायरी लटकताना दिसतात. अनेक वेळा स्थानिक नगरसेवक तसेच नागरिकांकडून वेळोवेळी महावितरणाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वागळे इस्टेटमध्ये विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. वेळीच जर महावितरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असती तर सोमवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडलीच नसती आणि हा चिमुकला आपल्यामध्ये जिवंत राहिला असता. परंतु महावितरण अधिकाऱ्यांना कायद्याचा धाकच राहिला नाही. त्यामुळे वारंवार असे प्रकार घडतात. जर योग्य वेळी कारवाई झाली नाही तर असे दुर्दैवी प्रकार यापुढेही घडत राहतील याबाबत अजिबात शंका नाही. यावेळी श्रीनगर पोलीस ठाण्यात शिवसेना वागळे विभाग प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भोईर, यज्ञेश भोईर, प्रभाग क्रमांक 15चे भाजपा नगरसेवक अमित सरैया, भाजपा नगरसेवक सुरेश कांबळे, दया यादव तसेच दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही पक्षाकडून महावितरण अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा आम्ही महावितरण कार्यालयासमोर व श्रीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करू अशी भूमिका घेण्यात आली. आणि हा विषय गंभीर आहे. गंभीरतेने हा घ्यायला लागेल. कारण शिंदे साहेबांनी सुद्धा यांना हजारो करोड रुपये या सगळ्या विद्युत दाहिनी व्यवस्थित व्हाव्यात म्हणून डीपीडीसी मधून मंजूर करून दिले. तर त्याने ती करायला पाहिजे. उद्या त्यांच्या अधिकाऱ्यांना पण अधिकाऱ्यांना सगळं बोलवून घ्या. नुसतं बोलून अधिकाऱ्यांवर दाखल करा. दादा परवा नाही तर एमएससीबीचा घेराव सगळ्यांना घेऊन उद्या काय निर्णय नाही झाला ती जबाबदारी हा मग तुमची जबाबदारी असेल. कुठे काय घडलं प्रकार असं एकंदर नको. सगळी पब्लिक असताना म्हणजे पब्लिक पण त्यांना विचारेल ना काय विचारायचं ते. दुर्दैवी 6 वर्षाचा बालक आहे. जीव गेला ना, मेन म्हणजे जीव गेला आणि त्याचा जीव गेला त्याच्याने. पूर्ण कडक झालेली पूर्ण बॉडी. त्याच्या आई वाचली त्याला ते रक्त पूर्ण शोषून घेते ना. शॉक लागल्यावर आहे ना पहिलं रक्त हे होऊन जातं. खेचून घेतात बॉडी. त्या कुबाळ्याने काढलं त्याच्या आईला अजून काय झालं असतं तर अजून 2 गेले असते ना. चालेल आपण हे करून घेऊ लगेच. मी पण आता स्पॉटला जातो, हॉस्पिटलला जातो, सगळ्यांची स्टेटमेंट वगैरे घेऊन हे करून पुढची कारवाई करून घेतो. कारण आता त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. बापक अपेक्षा. 100% सर आम्हाला फक्त आश्वासन नका देऊ. नाही नाही आश्वासन नाही दे. त्यांना माहित आहे आपण एकदा जे आहे ते होणारच. आमच्यावर विश्वास आहे. आम्ही सगळं public आम्ही हात जोडतो तुमच्याबरोबर. आम्ही 100% 6 वर्षाचा मुलगा. आमची सहानुभूती तुमच्या बरोबरच आहे. आम्हाला पण आहे. नाही, पण एमएससीबी इन्कम आहे ना, हे सगळं त्यांचे ग्राहक आहे. मग ग्राहकांना सुविधा द्यायचं काम करायचं. एबीसीबीचा एक कामच आहे ना साहेब. आम्ही तर वेगळं मागत नाही ना त्यांच्याकडे. ग्राहकांची सुविधा तुम्ही अनेक ठिकाणी अशा सेफ्टी पण पाहिजे. हा मग करा ना ते. सेफ्टी पाहिजे. आणि आतापर्यंत कोणच आलेलं नाही एमएससीबीचं कुठं कोणाला. वारंवार तक्रार ते घाबरून येणार नाही. काय पण बोलतोय आता ते आपला पब्लिकचा रोष मुद्दा आहे आहे. की त्यामुळे काय आता चाललंय आपल्याला कुणाला नका करायचं नाही. सामने पुलिस को भी इन्फॉर्मेशन करनी है. ऐसा नहीं ये कौन सा बात ये नहीं. कम से कम उन्होंने पुलिस को तो इन्फॉर्म करना चाहिए. ठीक है पब्लिक मारेगी वही उनको. तो main बात पुलिस को है। इधर कुछ मालूम नहीं. आपने आके सब बताया मैटर कैसा क्या है तो पुलिस को तो काळजी इन्फॉर्म करो. म्हणून त्यांचा होणार हलगर्जीपणा जो आहे. त्यांचा अलगर्जीपणा आहे. त्या कसं आहे माहिती का? तुमच्या अधिकाऱ्यांना आम्ही येऊन आमच्यावर सांगितलं विषय काय मी ते. तुम्हाला सांगतो ते आले सर्व गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत. त्याला पराली टोचली तर रक्त येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांना काय वाटतं काहीच होत नाहीये आणि त्या भरमामध्ये ते आहेत. मला आता कार्यक्रमापर्यंतचा फोन होता साहेब असं काय करू नका. म्हटलं करणार. एखाद्या घरामध्ये एखादी व्यक्ती किंवा मरतो किंवा चिमुकला मरतो त्याच्यावर त्या दिवशी संकट असतं म्हणजे कुठे न बनता शेवट त्या मुलाचं काय त्याचं भवितव्य काय
याच्या कुटुंबाचं काय? आणि त्या पोटाचा गोळा त्यांचा गेला ना, यांच्या चूकमुळं गेला. नाही नाही, उद्या सर्व लोक म्हणून तुमच्या अधिकारामध्ये ते बसताय, तुम्ही ते गुन्हा दाखल करून घ्या आणि जनतेचा सगळ्यांचा जनाक्रोश आहे त्याच्यामध्ये तुम्ही करा. उद्या काय होईल मग त्यांच्या वरिष्ठ येतील, हा, यांचे शेवटी परत statement ते मध्ये semi येईल government, ना. ऐका, हा, तसं त्याच्यामुळे तुम्ही statement गुन्हा मध्ये दाखल येईल करा. ना. आणि साहेब सगळ्यांसाठी चांगलं आहे ना, एक मनुष्य म्हणून आपण विचार केला तर जेव्हा नाही, मनुष्याचा आता जीव जातो आम्ही आता आपल्याला त्याच्या विरोधात कारवाई करायला पाहिजे ना. त्यांची उद्या statement मध्ये public त्यांना जर उलटं पुलटं काय घरच्यांचे बोलले तर आमच्यावरती केसेस होतो. नाही नाही घेतानाच आम्ही त्यांच्या घरच्यांचे उद्या स्टेटमेंट जर ते आले मध्ये आम्हाला उलटं पुलटं काय बोलले, आम्ही जर काय उत्तर दिलं तर त्याचं काय गव्हर्नमेंटच्या माणसाला आपण दुसऱ्यांचा जीव गेला तरी चालतो पण त्यांना उलटं बोलून त्यांना बोलून चालणार नाही. जर त्या मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला त्याचा अर्थ एमएससीबी त्याची हत्या केली असा आमचा आरोप आहे. म्हणून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यावर दाखल व्हावा आणि लवकरात लवकर व्हावा. तुमचे प्रोसेस असेल त्या करा. आमच्यापर्यंत तो गुन्हा कळला पाहिजे उद्यापर्यंत. आम्ही एमएससीबीला घेरा परत आपल्या पोलिसांना आम्ही आणि त्यात ऐका, ते घातल्यानंतर जी काय जबाबदारी असेल ती तुमची असेल. हो, हो. ऐकून घ्या, आम्ही आजही सांगतोय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही उद्या तिकडे एमएससीवर आणि शिवसेनेचं आंदोलन कसं असतं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग त्या पद्धतीने ते होईल आणि ती संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी लागेल. तुम्ही आताही बघा किती वायरिंग कॅबल आपलं कापलेले आहेत. कायद्यानंच आपण बोलू. आंदोलन शांततेत होईल, गर्दी झाली म्हणून कोणाला दबाव नाही, आणि नाही, दबावाचा आपल्या काही विषय जिल्ह्यात येत काही नाही. नाही. हे बघा न्यायाचा विषय आहे, दबावाचा विषयच येत नाही. आणि जे न्यायात असेल ना ते होणार. गुन्हा हा दाखल झाला. न्यायापेक्षा आहे ना साहेब, आम्हाला ते गुन्हा दाखल झाला की न्याय एक स्पॉट नाही, भरपूर आहे. अहो, हे ते कमीत कमी- पुऱ्या झोपडपट्टीत सगळीकडे वायरी दिसतात. एक 1000 स्पॉट आहे. मग ते त्यांनी व्यवस्थित करून दिले कारण की कोर्टात ते आपल्याला दाखवणार आम्ही. हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि साहेब असं थातू मातू पण नाही, व्यवस्थित जो अटेम्प्ट टू मर्डरचा आहे, संविधानाचं पुस्तक जाणून बसले सदस्य असं आणि असा दाखवलं. हा तो दाखल करा. नेग्लिजन्स मध्ये येतं ते. हा निग्लिजन्स मध्ये तो करा तुम्ही दाखल. आणि त्यांच्याकडून एक ऍफिडेव्हिट घ्या का किती दिवसात आम्हाला आमचे जे लाईन्स आहेत त्या आम्हाला क्लिअर करून देणार की आमचं जेणेकरून पत्र त्यांच्या ह्याला नाही, द्या. आपण ते अधीक्षक पण आता आपलं काय मुद्दा आहे की गुन्हा गुन्हा दाखल तर झाला दाखल पाहिजे. करणारच आहे. आणि त्यांच्याकडून ऍफिडेव्हिट पण घ्या ना, त्यांना घेऊन जा ना ते affidavit. त्यांच्या येणारच ना इन्क्वायरी मध्ये की बाबा काय आहे काय नाही, त्यांचे काय नॉर्म्स आहेत, काय नॉर्म्स पाळले नाहीत. साहेब दरवर्षी डिपॉझिटच्या नावावरती पैसे आपल्याला घेतात आता 4-5 ते गुन्हा दाखल हजार करून रुपये. द्या. झाला पाहिजे होता. ऐकून घ्या ना. हे थांब, ऐक ना. त्यांना वारंवार नागरिक, आम्ही प्रतिनिधी म्हणून, समाजसेवक म्हणून वारंवार सांगतात की भूमिगत कॅबल करा, भूमिगत कॅबल करा. तुम्ही उघड्यावरती ठेवलं जबाबदारी. आता उद्या हे पण होईल की तो मग तिथे राहत नाही, कशाला गेला. अरे कोणी कोणाच्या घरी राहतो येतो. आमची समज झाली अशी आपल्याला मोगम. याचा अर्थ असा नाही की त्याची चुकी झाली बहुतेक की तो स्लममध्ये तिथे गेला. हेच प्रॉब्लेम आहे. सगळ्या स्लम एरिया स्लममध्ये- ह्यांचं कर्तव्य आहे. बिल्डिंग मध्ये कसं आपलं तुम्ही भूमिगत घेता, 8-8.5 मग इकडे का नको, पैसा तर घेता. चोरीची केसेस टाका, पोलिसांचे पैसे भरायला सांगतात आम्हाला. वायर हे लाईनमन वगैरे ह्यांच्या जबाबदाऱ्या वरिष्ठांना सांगणं. उद्या दुर्घटना होईल म्हणून त्या भूमिगत करा. त्यांनी नाही केला म्हणून त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल झाला. आम्ही केळकर साहेबांना सांगून बीजेपी पक्षातर्फे मग भव्य आंदोलन छेडू. मग त्याच्यामध्ये सर्व पक्ष असतील, आरपीआय, शिवसेना वगैरे सगळं सगळं असेल. रोज येतात ते उपाययोजना करून ते- पण करत नाही. चालू आहे. बसायला पाहिजे ना. जर काम करत नाही तो त्यांनी 2 केबल भूमिगत केल्या, मला चांगली गोष्ट आहे. माझ्या कंप्लेंट करत नाही. बघा ना त्याच्या घरावर तो बॉक्स लागला आता तुम्ही 10 ठिकाणी अजून दिलेले आहे. लागून चाचा बिचा उसको बुला लो. 10 ठिकाणी ना दिलेले आहे. आता मी सॉफ्टवेअर मारले नाही तर 25 ठिकाणचे कंप्लेंट आता लिहा. नाही, नाही, आताच. हे लोक करत आणि नाही. त्याच्या घराला न्याय भेटला पाहिजे. त्याच्या घराला अरे ते कायद्यानं होणार. आपल्याला कोर्टामध्ये एक करता तो करता BJP होणार सगळं, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपला आम्ही लोक वकील देऊ, काय टेन्शन नाही त्याच्याबद्दल. पण तुम्ही दाखल केलं तर आम्हाला गुन्हा उद्या दाखल केला तर आम्ही पण न्यूजवाल्यांना सांगू की बा आमच्याकडून गुन्हा दाखल झालेला आहे. हा म्हणजे कसं त्याच्या आहे, घरच्यांना पण तुम्ही न्याय आपलं भेटला पाहिजे. statement वाटण्याचं म्हणलं की आम्ही गुन्हा दाखल करतो. दिलेलं असतं ना त्याला. हा, उसका कोण रिश्तेदार कोण आहे? आहे ना.
नाही ते सगळं आता आम्हाला पण तिकडे जावं लागेल, त्यांची स्टेटमेंट आठ वाजता, आठ भरपूर वाजता. प्रोसिजर आहे अजून हे स्टेटमेंट घेताना तुम्ही कोणतरी जबाबदारी द्या. त्याच्या आपल्या स्टेटमेंट मध्ये वाक्यात किती वाजता काढली येईल घटना? की तो कसा गेला, काय गेला, काय नाही. नेमक्या वायरीमुळे झालं. तेवढंच माणसं बोलायचं. एवढे रागावले ना, तो बॉक्स फोडून टाकला साहेब, तेवढा म्हणजे चिडले लहान मुलाचे 6 वर्षाचं बघून. ठीक आहे. कायद्याची करतो. भाषा सांगतो, मी आता एवढं स्टेटमेंट जातो द्यायला तिकडे सांगा. स्पॉटला. वायरीमुळे झालं. वायरिंगमुळे झाले ते. अरे कोणाच्या घराला डिफिट भाई आपण आमची विनंती आहे, ठीक आहे. पर्टिक्युलर फक्त त्या फॅमिलीला घेऊन स्टेटमेंट घेऊ नका. आमच्या नाही, सारख्या 8-10 लोकांना घेऊन नका. आम्ही आमच्या याने घेणार आता ते 10 वर्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याला संपूर्ण जबाबदारी ही MSCBच्या अधिकाऱ्यांची आहे, कारण त्यांची नापरवाई त्या मुलाचा जीव घेऊन गेलेली आहे. आणि त्यामुळेच आम्ही या श्रीनगर पोलीस स्टेशनला आलेला आहे का संबंधित जे अधिकारी आहेत ते कार्यकारी अभियंता असू द्या, या तर डेप्युटी असू द्या, या तर ज्युनियर इंजिनियर असू द्या, या लाईनमॅन असू द्या, जो कोणी त्या प्रभागाचा जबाबदार आहे त्याच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो. तर 6 वर्षाचा एक बालक त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याला संपूर्ण जबाबदारी ही या संबंधित MSCBच्या लोकांची आहे. कारण त्या विद्युत दाहिन्या आहेत ज्या ओपन टाकल्या जातात त्या लिकेज झाले आणि त्या ग्रिलला ती लागली, त्या लोखंडी ग्रिलला, आणि त्या लोखंडी ग्रिलला लागल्यामुळे त्या बालकाला तिथे करंट लागला आणि तो जागेवरच मृत्युमुखी पडला. त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी ही विद्युत महामंडळाची आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही जोपर्यंत त्यांच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं जाणार नाही. आपण बघितलं की MSCBची हलगर्जी वाढत चालली आहे. अनेक तक्रारी करून सुद्धा ते लोक ऐकत नाही. नक्कीच मी तुम्हाला सांगतो, माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते, या शहराचे ते पालकमंत्री आहेतच आहेत, त्यांना DPDC मधून अगदी तुम्हाला सांगतो हजारो कोटी रुपये निधी मंजूर करून दिला, कारण जेणेकरून या वागळे स्टेट मधल्या ओपन ज्या वाहिनी आहेत, विद्युत पुरवठा वाहिनी आहेत, त्या अंडरग्राऊंड कराव्यात, चांगले केबल टाकावेत, चांगल्या सुसज्ज अशा लाईन टाकाव्यात. परंतु त्यांची नापरवाई ही आज सर्वसामान्यांचा जीव जातोय हे आपण पाहायला मिळालं आहे. ही दुसरी घटना या वागळे स्टेट मध्ये आहे. एक वृद्धाचा जीव गेला, आज या बालकाचा जीव गेला, अजून किती जीव घेणार आहे ते. आणि त्यामुळे त्यांच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो. दादा समजा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, कारण याच्या आधी सुद्धा मृत्यू झाला होता, गुन्हा दाखल झाला नाही. आता तुम्हाला सांगतो, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आक्रमक भूमिका ही नागरिकांच्या वतीने घेणार आहोत आणि मग त्यांना सलोखो पळव करून सोडणार आहोत. कारण या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांना आम्ही इशारा देतोय आणि सदृश्य वनाचा गुन्हा का दाखल होणार नाही. मनुष्यवधाचा चूक त्यांची आहे. विद्युत दाहिन्या ओपन आहेत, त्या एका भिंतीला लागल्यात, एका ग्रिलला लागलेल्या आहेत. त्यांची चूक असताना त्यांच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होणार नाही, व्हायलाच पाहिजे. आणि मग त्यासाठी आम्हाला पुढची उपाययोजना काय करायची ते आम्ही करणार. एक दुःखद घटना माझ्या प्रभागात झालेली आहे. 6 वर्षाचा एक छोटा बालक खेळताना MSCBच्या लापरवाहीमुळे आणि त्यांची जी वायर कुठेही लटकली आहेत आणि तिथे आपले DP उघडे आहेत, असे करून तिथे बिचारायला शॉक लागला आणि तो दगावला गेला. आज ह्या MSCBच्या हलगर्जीपणामुळे एक मोठा अपघात आमच्या लोकांवर म्हणजे हा प्रसंग पाहिलेला आहे. आम्ही MSCBला वारंवार कंप्लेंट करतो की तुम्ही मीटरचे जे DP आहेत त्याच्यावर लॉक करा, वायर व्यवस्थित लावा, पण ते काहीच ऐकत नाही. फक्त ते बिल कलेक्शन करायला येतात. गरिबांना कधीही ते बघत नाही की 2 दिवस त्यांनी कधी लेट भरलं तरी ते मीटर कापून नेतात आणि त्यांच्यावर चार्जेस करतात. तर त्यांची ही जबाबदारी आहे, आम्हाला सिक्युरिटी आणि व्यवस्थित लाईन पुरवठा करायची ही जबाबदारी आहे त्यांची. तर त्या हिशोबाने ते करत नाही. आज आम्ही त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल जोपर्यंत करणार नाही पोलीस तोपर्यंत आम्ही इथून अजून हलणार नाही. आज आमचे 200-300 लोक आहेत, अजून ही लोक येत आहेत, पूर्ण एरिया इथे येईल. जोपर्यंत गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही इथून बिलकुल हलणार नाही. प्रकरण आम्हाला माहिती पडल्या आम्ही त्या स्पॉटवरती गेलो. MSCBचा जो कारभार आहे, एक तर इथे गरीब सर्व समाज इथे राहतो आणि वस्ती दाट आहे.
एमएससीबीचं पहिलं कर्तव्य आहे की संपूर्ण वायरी ही भूमिगत करणं. गेल्या 30 ते 40 वर्षापासून जनता इथे राहते. टॅक्स घेत आपलं मीटरचा भाव वाढवतात. आपला एखादा मीटर जर आपलं टाकायचं असेल तर त्या वायरीचे सगळे पैसे घेतात, कॅबेलचे पैसे घेतात. परंतु सगळं उघड्यावरती कारभार आहे. वारंवार अधीक्षक एक्झिक्युटिव्ह यांना भेटून सुद्धा यांनी अजूनपर्यंत वायरी भूमिगत केलेला नाही. त्याचा हा दुष्परिणाम एक आपलं जीव तिथे गेलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी, जेई, सुपरवायझर, हे लाईनमन हे सगळे आरोपी आहेत. कारण की ह्यांचं कर्तव्य आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून वायरी उघड्यावरती आहेत आपलं त्या वायरी भूमिगत करणं. आणि आज जर गुन्हा दाखल नाही झाला एमएससीबीच्या या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती म्हणजे निष्काळजीपणाचा, तर बीजेपी पक्षातर्फे, सर्व कार्यकर्त्यांतर्फे, जनतेतर्फे आम्ही इथे ठिय्या आंदोलन करणार जोपर्यंत ह्यांच्यावरती आपल्याला गुन्हा दाखल. ह्यांनी किती मोठी सेटिंग करावी, किती मोठे आपल्याला पोलिसांनी आम्हाला आपलं वाकडं तिकडं सांगावं, तो कसा गेला काय गेला नाही, पण वायर उघड्यावरती होती आणि त्याच्यामुळेच तो जीव गेलाय. त्या आपलं जी शिडी आहे त्याला ह्यांची वायर टचच का होती, ती वायर भूमिगत का नव्हती, हाच आमचा मुद्दा आहे. आणि या सर्व अधिकाऱ्यांना, कारण की गोरगरीब समाज हा 8,000 10,000 मध्ये जगतो. पैसे घेतात हे लोक दर वर्षाला, हे लोक वाढीव पैसे घेतात डिपॉझिट म्हणून. मग ह्यांचं कर्तव्य आहे की जनतेचा पैसा घेतला तर त्यांना सुविधा देणं, वायरी भूमिगत करणं. आणि हा गुन्हा जोपर्यंत इथे दाखल होत नाही त्या सर्व अधिकाऱ्यांवरती, तोपर्यंत एकही माणूस इथून जाणार नाही. उपोषण करावं लागलं तरी इथेच जागा बसतील, पण त्या गरीबाला न्याय मिळवून देण्याचं 100% आमच्या बीजेपी पक्षातर्फे आपल्याला करणार. आणि ही फाईट न्यायालयापर्यंत आम्ही लोक शेवटपर्यंत लढू. पोलिसांचं काय आता म्हणणं? नाही, पोलिसांचा अजून आता सांगितलं एडीआर, आणि शासन नियमानुसार एडीआर हा अर्ध्या तासात येणंच गरजेचं आहे. कारण की समजा हा तर आता आपला तो मृत्यू झाला की नाही माहिती, जर हे घटना घडली पोलिसांना माहित पडलं अर्ध्या तासात जाऊन, कारण की तो जबानी देऊ शकत होता. तर ते पोलिसांचं काम आहे. अर्धा तास सांगितलं आणि अर्ध्या तासामध्ये एडीआर नाही आला तर आम्ही इथून उठणार नाही जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. हमारा जो प्रभाग है 15 प्रभाग सब झोपड़पट्टी एरिया है, और वहाँ पे हम लोग बार बार बोलते हैं कि केवल जो एमएससीबी के अभियंता है उद्गड़े साफ करके हैं, उनको मैंने भी अभी जल्दी में उनको व्हाट्सएप किया था कि जितने केबल ओपन है उसे जमीन के अंदर लेके अंडरग्राउंड करके सेव करो लोगों को. तो एक गली किया उन्होंने, बाकी ये सारी जो रायगढ़ गली जहाँ पे दुर्घटना हुई है, बच्ची की आकस्मिक जो करंट लगने से मृत्यु हुई है, तो उसमें वो मेरा बार बार तकरार करने के बावजूद भी उन लोगों ने काम नहीं किया. तो ये पूरी जो बच्चे की आज जो घटना हुई है उसके जिम्मेदार एमएससीबी डिपार्टमेंट के लोग हैं, क्योंकि वो सब केबल है ऊपर से डाल के अपना काम अनदेखा काम करके, और उनके गलतियों की वजह से एक बच्ची की 6 साल की बच्ची की मृत्यु हुई है, उसकी जिम्मेदार वो एमएससीबी के लोग हैं. और जो अभी यहाँ पे एग्जीक्यूटिव अधिकारी है एमएससीबी के, वो जिम्मेदार हैं. क्योंकि मेरे पास मेरे व्हाट्सएप पे पुरावा है, उनको मैंने व्हाट्सएप भी किया, और जितने केबल वगैरह ऊपर से गटर के ऊपर से डाल के ऐसा छोड़ के चले जाते हैं. इसलिए इनका काम है जब केबल डाले तो वो अंडरग्राउंड करके जाए, तो लोगों की सेफ्टी सुरक्षा हो सकती है. लेकिन वो ये सारी गलतियों की जिम्मेदार एमएससीबी है. जब तक एमएससीबी के अधिकारियों को यहाँ पे अटैक नहीं होगा तब तक हम सब अपना श्रीनगर पुलिस स्टेशन छोड़ के हम सब कहीं नहीं जाएंगे जब तक उनको न्याय नहीं मिलेगा. आमच्या 6 वर्षाच्या लेकराचा मृत्यू झालाय लाईटीमुळं, करंट लागल्यामुळं. आमच्या इकडं ते लाईटीचे बॉक्स आहे त्याच्यामुळं ते आम्हाला त्रास होतोय. आणि आज तर जागेवर लेकरू खलास झाले. आम्ही किती वेळा त्यांना सांगितलं तर ते बोलतात MIDC ची जागा आहे, तुमचा दिवाळ काढून घ्या. मग तुमचा दिवाळ काढा, आम्ही तिथं बसू. बॉक्स हाताने काढले तर आमच्यावरच कंप्लेंट होत्यात. मग ते बॉक्स पाहिजे नाहीत आम्हाला. त्याच्यामुळं आमच्या आता आज लेकरू मेले, गरीबाचं काम करून खाणाराचं, त्याच्यासाठी न्याय पाहिजे बस. आणि आमच्या घराला मीटर लागले पाहिजे आमचे पहिल्यासारखे. माझं नाव कविता कमलाकर चव्हाण. आणि हा मुलगा जो वारला ना त्याला वरती शॉक लागलाय. शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे. पण MSCB वाल्यांनी थोडंसं लक्ष द्यावं एवढीच इच्छा आहे. पोलिसांकडे आपलं काय मागणी? पोलिसांनी न्याय द्यावा आम्हाला. ज्या मुलावर आता तो वारलेला आहे त्याच्यावर त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि पहिली गोष्ट तर प्रभागातील नगरसेवकांची जबाबदारी आहे की त्यांनी ह्यात दखल घेतली पाहिजे. जसे ते मत मागण्यासाठी येतात तसंच प्रत्येकाच्या प्रभागातील जनतेची काय मागणी आहे
त्यांचे काय प्रभागामध्ये काय होत आहे याची दखल घेतल्याशिवाय त्या व्यक्तीला न्याय मिळणार नाही आणि ही गोष्ट वारंवार होत राहील. यावर जर आता त्यांनी न्याय दिला तर यापुढेही कोणाचेही असो, कोणाचंही लेकरू होतं ते वारलंय, त्याला आता बोलून काही होणार नाही, भाषण देऊन किंवा ते हो करतो आम्ही आणि काही होणार नाही. त्या व्यक्तीला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि हे प्रभागातल्या नगरसेवकांची जबाबदारी आहे. हीच माझी इच्छा आहे की त्यांनी प्रत्येकी जसं मत मागण्यासाठी ते घरोघर फिरतात तसंच प्रत्येक नागरिकाला की काय तुम्हाला सुसुविधा हव्यात आपल्या प्रभागामध्ये याची दखल घ्यावी हीच इच्छा आहे माझी. पोलिसांकडे हेच मागणं आहे की त्या व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा, त्याच्या आई वडिलांना मदत मिळावी हीच इच्छा आहे.